मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या एका बैठकीची चर्चा सलग तिसऱ्या दिवशीही राजकीय वर्तुळात सुरू आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले असताना त्याचवेळी तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते। मात्र पटेल, तटकरे आणि जयंत पाटील एकाच वेळी वर्षावर असणं हा निव्वळ योगायोग असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला गेला। मात्र त्यानंतर या बैठकीची चर्चा आणखी एका कारणामुळे पुन्हा रंगली। ते कारण नेमकं काय होतं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। ज्यावेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर दोन नेत्यांच्या झाल्या, तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे। नेत्रावहिनीला न सांगता तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे सीएम साहेबांना भेटले का, तर मी सांगू शकत नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये ते दोघं सांगू शकतात। प्रफुल्ल पटेल असतील नाहीतर सुनील तटकरे, हे भाजपच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या गाठी भेटींचा हा आहे दुसरा अध्याय। मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर एकाच वेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं। त्यानंतर जयंत पाटलांनी मतदारसंघातल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं सांगत पटेल आणि तटकरेंसोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं। मात्र पटेल आणि तटकरे वर्षा बंगल्यावर गेल्याचं राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवारांनाही माहीत नसल्याची चर्चा रंगली आणि त्यावर उत्तर देताना तटकरेंची चांगलीच पुरेवाट झाली। हा प्रश्न पक्षांतर्गत आहे। बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे, ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो। आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे। वर्षावरच्या भेटीची पूर्वकल्पना सुनेत्रा पवारांना देण्याची गरज का नव्हती याचं कारणही तटकरेंनी स्पष्ट केलं। ज्यावेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबींच्या होतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते। ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असेल त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला भेटत असतो त्यावेळेला भेटीमागचा तपशील जो आवश्यक असतो तो माझ्याकडनं सांगितला जात असतो। शिवाय लवकरच सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची घोषणा करत आगामी राजकीय बैठकीचेही संकेत दिले। मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत। अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्यामध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। आता पक्षाध्यक्षांनाच बैठकीबाबत माहिती नसल्यावरून प्रश्न विचारले जाऊ लागल्यावर तटकरे आणि पटेलांच्या मदतीला धावून आले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। प्रत्येक भेटीची माहिती वरिष्ठांना न देणं हे कसं नॉर्मल असतं हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाचं काम असलं तर मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो। त्यावेळेस कदाचित सुनेत्रा वहिनींच्या आम्ही काय सुनेत्रा वहिनींना त्याची कल्पना पण नसते, पण याचा अर्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा इतर पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तींना भेटणं ह्यात मला काही चूक वाटत नाही आहे। एकामेकाचे विचार असतात, विचारामध्ये फरक असतो, कामकाजामध्ये फरक असतो आणि जरी काय कदाचित काही वेळेस गैरसमज असतात, पण शेवटी एकत्र आल्यानंतर ते गैरसमज दूर होतात। तर राष्ट्रवादीचेच माजी आमदार अमोल मिटकरींनी मात्र या परस्पर भेटीगाठींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पटेल, तटकरेंना घरचा आहेर दिला। आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहीत न होता ह्या दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर दोन नेत्यांच्या झाल्या, तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीनं गंभीर आहे। कारण सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मागील 2 दिवसात तुम्ही बघत असाल त्यांना नोटीस पाठवणे, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, पारदादांच्या हस्तक्षेप जो काही पक्षामध्ये म्हणजे जाणवतो त्यावर सुद्धा शंका उत्पन्न करणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं आहे। मंगळवारी जयंत पाटलांनी वर्षा निवासस्थानावरती जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची पूर्वकल्पना असल्याचं जाहीर जे आहे ते सुप्रिया सुळेंनी केलं। एवढंच नाही तर सरकारने काही अटी व शर्ती मान्य केल्या तर डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची सुद्धा तयारी दाखवण्यात आलेली होती। मात्र हे सगळं होत असताना वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्यापासून ते अगदी विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। मात्र हे कसं टेक्निकली शक्य नाही हे मांडण्याचा प्रयत्न सुनील तटकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेतून केलेला पाहायला मिळतोय। दुर्दैवाने दादांचं निधन झाल्यानंतर
विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णपणाने विराम मिळाला. काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली. त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे. ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली. वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं याचे तपशीलही तटकरेंनी सांगितले. पण हे सांगताना जयंत पाटलांचं तटकरेंनी केलेलं कौतुक जाणकारांच्या नजरेतून लपलं नाही. जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली. तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काडी मात्र काही संबंध नाही. तर राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेनं मित्राचा बचाव करण्याऐवजी याबाबतची अनभिज्ञता दाखवत तटस्थ प्रतिक्रिया देणंच पसंत केलं. याबाबत खरं तर सुप्रियाताईंनी खुलासा केलेला आहे, जयंत पाटील साहेबांनी खुलासा केलेला आहे. आता सुनेत्रा वहिनींना न सांगता तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे सीएम साहेबांना भेटले का हे तर मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये ते दोघं सांगू शकतात आणि सुनेत्रा वहिनी सांगू शकतात. त्याच्यामुळे जयंत पाटील साहेबांची भेट ही त्यांच्या ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये होती असं त्यांनी स्वतःहून जाहीर केलंय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जी आहे त्यांनी पुढं कसं जायचंय, काय जायचंय, डिलिमिटेशनवर त्यांची काय भूमिका आहे, महिला आरक्षणावर त्यांची काय भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका म्हणून काल सुप्रियाताईंनी मांडलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र पटेल आणि तटकरेंवर शेलक्या शब्दात हल्ला चढवलाय. राष्ट्रवादीची रया गेल्याचा दावा करत त्यासाठी पटेल आणि तटकरेंनाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. हे लोक भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारे प्रफुल्ल पटेल असतील नाहीतर सुनील तटकरे हे भाजपाच्या तुकड्यावर जगणारे लोक आहे. त्याच्यामुळं हे काही अजितदादाचा पक्ष ठेवतील असं मला नाही वाटत, किंवा ठेवला तरी चाकरी करतील भारतीय जनता पार्टीची, एवढंच. तर या विषयाचा बाऊ करणं चुकीचं असल्याचं सांगत भाजपनं सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तटकरे खासदार आहेत. खासदार म्हणून मतदारसंघाचा विकास असेल किंवा मुख्यमंत्र्यांशी इतर काही कामं असतील त्या संदर्भात ते जाऊ शकतात, भेटू शकतात. तटकरेंनी याबाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे की काही राजकीय चर्चा भेट असेल तर सुनेत्रा वहिनींच्या कानावर घालून आम्ही जात असतो. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं कायदेशीर नोटीस पाठवत सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर घेतलेला आक्षेप, पक्षात सुधारणांची गरज असल्याचं प्रफुल्ल पटेलांचं जाहीर वक्तव्य आणि सुनेत्रा पवारांच्या अपरोक्ष पटेल आणि तटकरेंनी वर्षा बंगल्यावर घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट. गेल्या 4 दिवसात राष्ट्रवादीत एकामागून एक घडणाऱ्या घडामोडींमधून सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. आता हा केवळ संवादाचा अभाव आहे की अंतर्गत खदखदीचा प्रभाव आहे हे लवकरच स्पष्ट होईल. निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.